नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा उपोषण सुरू। सगळे सोयरेंच्या अंमलबजावणीसह कुणबी प्रमाणपत्र वाटप, हैदराबाद गॅझेट लागू करणं अशा 7 ते 8 मागण्यांसाठी आमरण उपोषण। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना साहित्य पुरवणाऱ्या बालाजी तांदळेचा सीसीटीव्ही फुटेज समोर। सीसीटीव्हीत तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट घेत असल्याची दृश्य। तांदळेवर धनंजय देशमुख यांना धमकावल्याचाही आरोप। लेखी आश्वासनानंतर आयुध निर्माणीतील आंदोलन मागे। स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अंकित बारईच्या कुटुंबियांचं सुरू होतं ठिय्या आंदोलन। कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि नोकरीचं आश्वासन। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर फॅक्टरीतील स्फोटाप्रकरणी एसआयटी चौकशी होणार। स्फोटाप्रकरणी एसआयटी सखोल तपास करणार असल्याची पोलिसांची माहिती। फॅक्टरीतील स्फोटात 8 निष्पाप कर्मचाऱ्यांनी जीव गमावला। वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण। पीएफ रक्कम जमा करावी, थकीत पगार तातडीनं द्या यासह विविध मागण्यांसाठी उपोषण। परभणीत काँग्रेसकडून मतदान हक्क दिनानिमित्तानं जोरदार निदर्शनं। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन। आंदोलनकर्त्यांकडून मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यावरून संशय व्यक्त। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। परभणीचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय अशी कदम यांची ओळख। रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर। मंगेश साळवी ठाकरेंच्या शिवसेनेचे नवे रत्नागिरी तालुका प्रमुख। साळवींच्या नावाला 2 दिवसात ग्रीन सिग्नल मिळणार। कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन। शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचंही दर्शन। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून कॉपीमुक्त अभियानाचा आढावा। कॉपीमुक्तीसाठी कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेला नागपूर विभागातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीत वंचितचा 30 तारखेला जनआक्रोश मोर्चा। सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चा। प्रकाश आंबेडकर मोर्चात सहभागी होण्याची शक्यता। बुलढाण्याच्या चिखलीतील सोनेवाडीत शेतरस्त्यासाठी महिलांचं उपोषण। शेतरस्त्यात अतिक्रमण केल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास। शेतात जाणारा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीत शेतकरी आक्रमक। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून मंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन। सांगली जिल्हा बँकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्हिसल ब्लोअरचं धोरण लागू। बँकेतील गैरकारभार कळवल्यास 10,000चं बक्षीस मिळणार। येवल्यातील जनता नागरी पतसंस्थेच्या सभासद आणि ठेवीदारांचं उपोषण। ठेवी व्याजासह परत कराव्या या मागणीसाठी आंदोलक आक्रमक। शासनानं चेअरमन आणि संचालकांच्या मालमत्ता जप्त करून निलाव करून ठेवी परत करण्याची मागणी। धाराशिवच्या उमरगा इथे रिकाम्या डिझेल टँकरच्या टाकीला वेल्डिंग करताना स्फोट। टँकर चालक आणि वेल्डिंग करणारा दोघंही भाजले। उपचार सुरू। अग्निशमन दलानं विझवली आग। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील माटर गावातील पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य या पाण्याचा वापर टाळा। आरोग्य विभागाच्या सूचना। गावात केस गळतीचे सध्या 19 रुग्ण। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल बस स्थानकावर विद्यार्थिनींचं बस रोको आंदोलन। शालेय बस वेळेत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं बस स्थानक परिसरात ठिय्या। लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। सांगलीत महिलांच्या टोळीकडून रेकी। सीसीटीव्हीत टोळी कैद तर सांगली परिसरात भीतीचं वातावरण। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात उघड्यावरच वैद्यकीय कचरा टाकल्याचं समोर। इंजेक्शनच्या सिरिंज, रिकाम्या बाटल्या, औषधं टाकल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नागरिकांची मागणी। अहिल्यानगरच्या राहतामधील शारदा शैक्षणिक संकुलात कॉपीमुक्तीसाठी जनजागृती अभियान। परीक्षेत कॉपी करणार नाही, विद्यार्थ्यांकडून शपथ। बुलढाण्याच्या लोणारमधील चिंचोली सांगळेत 50 फूट विहिरीत नीलगाय पडल्याची घटना। वन विभागाकडून नीलगाईला वाचवण्यात यश। स्थानिकांच्या मदतीनं नीलगाईला बाहेर काढलं। लातूरमध्ये दुचाकीवर कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या 290 जणांवर पोलिसांची कारवाई। 34 लाखांचा दंड आकारत पोलिसांची कारवाई।
छत्रपती संभाजीनगरमध्ये फळ विक्रेत्याकडून गटारातल्या पाण्याचा वापर फळ झाकण्यासाठी वापरण्यात येणारे बारदान गटाराच्या पाण्यात बुडवून फळांवर टाकला. शहरातील छावणी भागातील व्हिडिओ व्हायरल. धुळे शहरातील बस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार. शिंदे गटाच्या प्रयत्नांनंतर 4 कोटी मंजूर विकास कामांचं भूमिपूजन शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न. लासलगावमधील अपघात टाळण्यासाठी अनोखा उपक्रम. येवला बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांची संकल्पना. शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या ट्रॅक्टरला स्वखर्चातून लावले रिफ्लेक्टर. नागपूरच्या सीताबर्डीत नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन. 26 जानेवारीपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार. पुण्याच्या भोरमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्तानं विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी. विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा जागर. जळगावच्या 40 गावात राष्ट्रीय मतदान दिनानिमित्तानं जनजागृती. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मतदारांमध्ये जनजागृती. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याचं आयोजन. वाशिममध्ये कापसाच्या घसरत्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात. सरकारी खरेदी केंद्रांवर समाधानकारक दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना. मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात 70 रुपये किलोचा भाव. नाशिकच्या येवल्यात बदलत्या हवामानाचा टरबूज पिकाला फटका. थंडीमुळे फळांना तडे गेल्यानं उत्पादनात निम्म्याहून अधिक घट. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. धुळे जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा. धुळे जिल्ह्याचा पारा 8 अंशांवर. हरभरा, गहू या पिकांना थंडीचा फायदा. परभणीच्या झरी तो ऊस लागवड परिसंवाद आणि शेतकरी मेळावा संपन्न. आर्थिक प्रगतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. हिंगोलीतील लोकार्पणानंतर काही वर्षातच बस स्थानकाची दुरवस्था. अस्वच्छता, धूळ, खराब रस्ते यामुळे प्रवाशांचे हाल. महिलांच्या स्वच्छतागृहाला लॉक असल्यानंही महिला प्रवाशांमध्ये नाराजी. जळगावच्या अंमळनेरमध्ये साने गुरुजी स्मारकाच्या जागेवरील 500 झाडं जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. समाजकंटकांनी आग लावल्याची शक्यता. छत्तीसगड ओडिशा सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत नक्षलवादी चलपती ठार. चलपतीवर होतं 1 कोटींचं बक्षीस. मृत्यूच्या 3 दिवसानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार. लातूरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. शासकीय इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईनं लातूर शहरातील शासकीय इमारती उजळून निघाल्या. प्लास्टिक तिरंगा ध्वज विक्री रोखण्यासाठी कराडमध्ये मोहीम. हिंदू जनजागृती समितीचा पुढाकार. नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तहसीलदार आणि पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी. महाराष्ट्रासह जगातील आदिवासींच्या आरोग्यावर मंथन करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नागपूरमध्ये होणार. एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन. जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या हिंदू मुस्लिमांच्या एकात्मतेचं प्रतीक असलेल्या उरुसाला सुरुवात. दर्ग्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी. उरुसानिमित्तानं पार पडली संदल आणि मेहंदी मिरवणूक. पिंपरी चिंचवडमध्ये संत निरंकारी समागमचं आयोजन. 24 ते 27 जानेवारी दरम्यान 300 एकर जागेवर कार्यक्रमाचं आयोजन. 3 लाख भाविकांची इथे राहण्याची आणि जेवणाची सोय. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्तानं फुलांची आकर्षक सजावट. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. जळगावात भरधाव डंपरची ट्रॅक्टरला जोरदार धडक. यात एका मजुराचा मृत्यू तर 3 मजूर जखमी झाल्याची माहिती. डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात. गुन्हा दाखल. साताऱ्यात वाई बस स्थानकासमोर कारनं 5 जणांना उडवलं. भरधाव कारनं 5 जणांना उडवलं. एकाचा जागीच मृत्यू. 4 जखमी. स्थानिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुण्याच्या शिरूरमधील रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांना दमदाटी करून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 41,000चा मुद्देमाल हस्तगत. धुळे जिल्ह्यातील डांगरी गावात अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर. अघोरी कृत्यामुळे गावकरी भयभीत. या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल केली नसल्याची पोलिसांची माहिती. भंडाऱ्याच्या माटोरामध्ये वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. वनाधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. यावर वन विभागानं उपाय करण्याची मागणी.